हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा। आज आपण शिल्पास किचनमध्ये साबुदाणा वडा रेसिपी पाहणार आहोत। क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत असा साबुदाणा वडा रेसिपी। चला तर मग पाहूया। हा मी साबुदाणा 1 कप साबुदाणा घेतला होता, तो भिजून 2 कप झालेला आहे। मी रात्री भिजत ठेवला होता तो आणि एकदम सॉफ्ट असा साबुदाणा भिजलेला आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ह्या हिरव्या मिरच्या, 7 ते 8 हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत। याला आपल्याला मिक्सरमधून याची एक पावडर तयार करायची आहे। या प्रकारे मी मिक्सरमधून भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र करून पावडर तयार केलेली आहे। ही न जास्त जाड आहे न जास्त बारीक आहे, मीडियम मध्ये आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे। हे 3 पोटॅटो आहेत, याला मी बॉईल केलेला आहे आणि याची सालं काढून घेतलेली आहेत। याला आता आपल्याला मॅश करायचं आहे। साबुदाणा वड्यामध्ये जर साबुदाणा जास्त झाला तरीही प्रॉब्लेम होतो आणि आलू जर जास्त झाले तरीही प्रॉब्लेम होतो। याचा प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता मी यामध्ये साबुदाणा आणि आपण जी शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची पावडर काढून घेतली होती ती पण ॲड केलेली आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे। मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता। हे पहा, मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत। या प्रकारे व्हिडिओमध्ये जसे मी दाखवत आहे त्या प्रकारे व्हिडिओ बनवून घ्या। वडा ना जास्त जाड ना जास्त पातळ, मीडियम साईजमध्ये वडे बनवून घ्या। मी आता सर्व वडे बनवून घेते। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये वडे तळून घेऊया। वडे टाकल्यावर 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही त्याला पलटवायचा प्रयत्न करा, नाहीतर तुमच्या वडे खाली तळाशी चिटकून बसते। हे पहा, वडे क्रिस्पी असे झालेले आहेत। गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे। या प्रकारे वडे जर तुम्ही बनवले तर वडे तुमचे फुटणारही नाहीत तेलामध्ये आणि ते एकदम क्रिस्पी होतील। पहा किती छान दिसत आहेत वडे, एकही वडा आपला फुटलेला नाही आहे। याच प्रकारे मी दुसरे पण वडे तळून घेत आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर वडे बनवले तर ते खूपच क्रिस्पी आणि टेस्टी होतील। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन